12951 मुंबई सेंट्रल पासून न्यू दिल्ली तर जाणारी राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक डायरेक्ट ब्लॉग इथूनच चालू करायचं. रोम रोम भाइयों. मला समजलं नाही रे, आमच्या जोडीला स्कॅम झाला. स्कॅम झाला इकडे. तो मी तिकीट बुक करताना असा फोन पकडलेला वाटते. मला वाटलं पहिली सीट आहे. पहिलीच व्हिडिओ म्हणून मागचा बुक केला. नाही पण मला वाटत नाही आपटेल असा. मागे लक्झरी बस आहे ना. हा, याच्यामध्ये तसंच बोलू नाही आपटत. नाही आपटायचं काय नाही. स्मूथ ट्रॅव्हल. सिस्टम पार देंगे. गाड़ी स्टार्ट कर. हरिद्वार स्टेशन आहे आणि ही हरिद्वारची इथे फेमस आरती होते, हर की पौरी. ती जागा म्हणजे इथे गंगा आरती होते संध्याकाळी. आता आम्ही ऋषिकेश का बस मधून करतोय. हा ना, आता ऋषिकेशला उतरलंय पण आम्हाला वाटत नाही एवढी थंडी आहे. नाही वाटत. लक्झरी रिक्षा आहे असं वाटतं. फुल पडदे मंडपाचे पडदे लावते. रिक्षाने यायचं बघत होतो तपोनमध्ये, पण आम्ही ते गुगलला बघितला तर स्कूटी मिळते रेंटमध्ये. जवळच 1 मिनिटावर चालत आहे. मग आता स्कूटी रेंट करतो जाऊन डायरेक्ट, आणि स्कूटीवर डायरेक्ट हॉटेलला. ठीक आहे नंबर. तर आम्ही जरा इथे बाईक ऑन रेंट आणि इकडे आम्ही काय बोलतो एवढ्यातच पोचलोय आम्ही आमच्या हॉटेलला. गो स्टॉप. गाडी पार्क केली इकडे. हेल्मेट घेतोय. चेक. येस. रूम नंबर आहे आमचा 206. चेकिंग खूप इझी आहे इथं झालं एकदम, आणि ॲक्सेस पण आम्हाला फोनवर येतो, त्यामुळे की नाहीच येते. परत दाखवायला ओपन डोअरवर दाबला आणि डायरेक्ट डोर अनलॉक. कसा ये बडी. आणि आपल्याला लॉकर पण दिलाय. पहिली गोष्ट तर लॉकर मी आणलेलं, चावी घेऊन आलेलो. चावी कुठे लॉकरची? म्हणजे मी फिजिकली लॉक करायला चावी आणि हे घेऊन आलेलो. इकडे आता हा डिरेक्ट गोस्ट ऑफ लॉकर साठी पण मला हेच आवडतंय की लॉकर पण असं आपण ओपन करू शकतो. आता ही आणि हे ना लॉकर मी ओपन लॉकर करतो. कसं चांगलं आहे. बरीच पैसे दिले भाई लॉकर मध्ये पण, आणि लॉकर मध्ये मोस्टली आपण काही ठेवत पण नाही. हा ते पण. चला, भारी सिस्टम आहे. जर तुम्ही ग्रुप सोबत याल 6 जण वगैरे तर बेस्ट आहे भाई. खतरनाक होऊन जाते. यांच्या ऍप वरती सगळं आहे. चेक इन पण ऑनलाईन होतं. यांना काय प्रमोट करत जावं. ऑर्डर होत नाही काय जात आहे आतमध्ये. आणि मित्रांनो आज आहे डे 2. आम्ही आहोत ऋषिकेशमध्ये आणि आंघोळ वगैरे करून चाललोय. मस्तपैकी नाश्ता तोडूया आणि मग जाऊया. रिव्हर राफ्टिंग करायला जाणार आहोत आम्ही आज. रोम रोम भाइयों. व्ह्यू बघ. आम्ही आता आलो एक फेमस इथली बेकरी आहे
बेबिलॉन्स बेकरी. तिथे खूप मस्त क्रॉसेंट मिळतात. त्यानंतर बेसिकली इंग्लिश ब्रेकफास्ट पूर्ण आहे त्यात. तर ते खायचं तर तुम्ही येऊ शकता इथे. आणि ॲपल पाय तर खूप चांगली मिळते इथे. ती आम्ही घेणार आहेत, नंतर बघूया. आता फक्त कॅपॅचिनो 2 कॉफी सांगितल्या, आम्ही लाटे सांगितले, त्यानंतर 2 क्रोसॉन सांगितलेले, चॉकलेट, 1 बटर. बस खाऊयात. बंद केला रे तरी गाणं. युनिव्हर्सल गाणं आहे, युनिव्हर्सल. एक नंबर. काय व्ह्यू आहे. एकदम स्टीप रस्ता आहे. बापरे, हे बघा. एक तर गाडीला पॅन देत नाही. हळू हळू हळू. इथे जिम करायची का? काय चला जिम करू. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ॲक्च्युली आम्ही ना संध्याकाळी दुपारीच रिव्हर राफ्टिंग करणार आहेत. आणि त्याच्यामुळे ते रिव्हर राफ्टिंगचं चप्पू चालवण्याची मशीन आहे. म्हणजे याच्यावर असं प्रॅक्टिससाठी फक्त प्रॅक्टिस करू शकतो रिव्हर राफ्टिंगची. आणि उधर करो कुछ देख के. भाई पाडा बिड्याचा तिकडे द्यायला लावलाय. बापरे, चालू दे चालू दे. लावू दे. भैया बेकार लेतोय इथं राजी बाहेर. मजा आहे रे. या कसं वाटतंय? कसला पळवतोय भाई. व्हिडिओ मध्ये दिसते का ना माहित नाही, पण भाई बेकार पळवतोय. उडतोय नुसता उडतोय. राफ्टिंग अजून बाकी आहे. आमचे अर्धे पैसे या राईड मध्ये चालले. कसला पळवतोय गाडीला. भाई चप्पू. हा भाई श्वास घ्यायला. श्वास अडकला. एवढा टाईट वाढला भाई. चला चलो. आणि हे आपले गाईड मागे. मस्त. आम्ही जिवंत राहिलो तर पुन्हा भेटूया. चला. एक्साइटमेंट वाढले आणि जरा पाणी बघून थोडी जबरदस्त पाणी पोहता येते. पण प्रॉब्लेम असा आहे की
पाणी जाम थंड आहे. ओके गंगे मैया की शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. चलाओ फॉरवर्ड फॉरवर्ड कंटिन्यू. इधर आओ. रस्सी पकड़ो. रस्सी रस्सी. हेलो हाय हाय. अरे यार गलती हो गई. मैं यहाँ पे आया भाई. पानी बहुत ठंडा है. मर जाएगी मौत जग में सब कहेंगे मर गए. आणि तेजस इकडे कसं वाटतंय तेजस? थंडी वाजली पण मजा जाम आली. एकदम पहिला एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. आपकी कौन से फोन में करना ट्रान्सफर? आणि या भावाने आपल्याला फिरवला मस्तपैकी. भाई अभी आप हाय बोलो. कसं वाटलं भाई? मजा आली. रिव्हर राफ्टिंग करून आम्ही आलेलो आहे मस्तपैकी आणि आत्ता गंगा आरतीसाठी आलो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता काहीतरी नाश्ता करणार, लोकल नाश्ता काहीतरी करायचा प्लॅन आहे आणि मग नंतर थोडीशी शॉपिंग करूया. परमार्थ निकेतन. आणि आता आम्ही विटनेस करणार आहोत गंगा आरती. प्रकृति स्वभाव करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. चंद्र से ज्योत तुम्हारी जल निर्मल आता. ओ मैया जल निर्मल आता. शरण पड़े जो तेरी, शरण पड़े जो तेरी, सोनर तर जा. गाता नाही आला. चल लहराए मस्तानी मदहोश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. मस्तानी. मस्तपैकी आम्ही रात्री फिरून आलोय. फिरून आलोय मस्त गाडीवर फिरलोय, तपोवन बघितला, त्यानंतर तिकडे पण गेलेलो, झुला जानकी जानकी सेतू बघितला आणि लक्ष्मण झुला बघितला. आता उद्या जाऊ गाडीवाडी जाऊन आणि बघू कसं वाटतंय. का बघा मित्रांनो किती साठलाय. पूर्ण शेद वळलाय काचेवर. आणि आम्ही आत्ता निघतोय इथून, चेकआउट करतोय बस स्टॉपवरनं आमच्या. आणि इकडे अमय काय करतोय? काय ना रेडी होता आता निघायला. बॅग वगैरे भरले आणि आम्ही निघतो आता. आणि इथून डायरेक्ट जाऊ मसुरीला. चला. आम्हाला पहिली बस मिळाली उभी आणि माहीत पडलं ही गव्हर्नमेंटची बस होती. देहरादूनलाच चालले डायरेक्ट चढून घेतो.
दोघांचे 180 झाले आणि तेच लक्झरी बस जर पकडली असती तर 1000 रुपये झाले असते. एकाचे 500 होईल. हा एकदम योगा एक जुळून आला. आम्ही चहा पिणार होतो पण आम्ही बोलला की नको डायरेक्ट जाऊ आणि बसू इथे. तर आम्ही आलो आणि डायरेक्ट बस घेतली आम्हाला. मसुरीला पोचलो एवढ्यातच आणि दुपारचे वाजले 2 आणि आमचं चेक इन अजून झालेलं नाही. म्हणजे रूम खाली नाही झालेला अजून, मग तो देणार आहे तर आम्ही तोपर्यंत जेवून येतो असं प्लॅन केला. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड एवढा मस्त आहे ना. आणि तिकडे आम्ही या गाडी घेऊन रेडी आहे. चला मस्त तोडायची बात आहे. जेवू आणि मग पुढे सगळं फिरायचं कसं काय नंतर ते बघू. मसुरी खूप जबरदस्त आहे आणि थंडी पण एकदम जबरदस्त वाटते. अरे एकदम मस्त. म्हणजे एवढी वाटत नाही अजून पण रात्र आली की हा वाढेल वाढेल आता असेल 11 डिग्री असेल आता. म्हणजे आम्ही जाणार होतो आता फिरायला पण इथे लाईटिंग बघितली आणि आम्ही बोलला की कॅन्सल करूया आणि इथेच थोडासा फोटो काढूया. जबरदस्त आहे काय. मला वाटतं आपण मॉल रोडला जावं आता. जाऊया थोड्या वेळात मॉल रोडला जाऊ. काय रे हे काय कॉम्बिनेशन आहे. चला रात्री फिरायला चला. सगळं पॅक करून चाललंय भाई. कुछ सफर मंजिलों से ज्यादा खूबसूरत होते हैं असं ऐकलं होतं. पण मित्रांनो आम्ही आहोत आज मसुरीमध्ये A4 आणि इकडे आम्ही या आणि इकडे view बघा मित्रांनो. आम्ही चाललोय आता लँडोरला. मसुरीवर तो लँडोर चाललोय आणि इकडे थंडी जी पडते एकदम झाडापर्यंत जाते बघा. आम्हाला भाऊ भेटलाय सोलो ट्रॅव्हल करतोय. कुछ बोला भाई मराठी में. खूप चांगला. चलो फिर हम लोग निकलते हैं. चलो भाई. ऑर्डर इथे लिहावी लागते. 2 कॉफी ऑटोग्राफ आणि एक काय घेऊ. बन ऑमलेट घेऊ विथ चीज. एक बॉय ऑमलेट विथ चीज. बन ऑमलेट 2 नको ना. 2 नको होऊन जाईल.
आणि इकडे आम्ही बसलोय. या एरियाला बोलतात चार दुकान एरिया ना, 4 दुकान एरिया आहे. कारण ह्या एरियामध्ये 4च दुकानं आहेत. मी ऑर्डर दिलेली आहे भाई, ऑर्डर दिली. एरिया खूप चांगला आहे हा, मस्त आहे. आम्ही आलो आता कॅफे अनंता, कैसा कुछ तो आहे कॅफे अनंता असं काहीतरी आहे, तिथे आलो आहे. आणि आम्हाला ट्राय करायचं आहे काय रे, ताची लाफिंग एक वेगळा काहीतरी आहे. वूड फायर पिझ्झा इथे मिळतो आणि सुकुमी राईस असं काहीतरी डिश आहे. त्यापैकी बघू काय काहीतरी ट्राय करू. ॲक्च्युली हा बाहेरचा एरिया आहे, आतमध्ये पण एरिया आहे. इकडे बसतात लोक. आम्हाला जरा सनसेटचा व्ह्यू इथून चांगला दिसतोय म्हणून आम्ही जरा बाहेर बघतो. त्याची पट्टी वाटते, बघू ट्राय करू कसं आहे. ते समजत नाही मला म्हणजे तर संपून झालं आहे आमचं. आम्ही ॲक्च्युली ते लाफिंग ट्राय केलं तर ते मला वाटतं मोमोज आहे. फक्त मोमोचा शेप वेगळा आहे आणि सर्व करताना फक्त थंड सर्व करतात. आणि मोमोच्या आतमध्ये सॉस वगैरे नसतो, पण यांनी सॉस वगैरे टाकला आतमध्ये, त्यामुळे थोडीशी वेगळी टेस्ट येते मोमोपेक्षा. सर्व करताना मस्त वाटून मला वाटतं मॅगी क्रश करून टाकल्यावर चांगलं आहे. टेस्ट चांगली होती. पिझ्झा मस्त होता, वूड फायर पिझ्झा. खूप टाईम नंतर असा चीज फुल होणारा पिझ्झा खाल्ला आहे आम्ही. काय तुला काय वाटतं? माझं तर पोट भरलं आहे आता, जाऊन आता मस्त झोपायला झोपायला. चला आम्ही आता चेकआउट करतो इकडनं. म्हणजे केलं आहे तर मस्त बॅग वगैरे घेऊन रेडी होत. आणि आत्ता सकाळी एवढं थंडीमध्ये आम्ही 6 वाजता उठलो आहे आणि चाललो आहे. आम्हाला उत्तराखंड टुरिझमची बस पकडायची आहे आणि इकडे डायरेक्ट आम्ही जाणार देहरादूनला. आणि मागे सकाळी पण जो व्ह्यू झाला आहे तो बाई तोडच नाही बाई. हे बघ आमचं हॉटेल तिकडे, आम्ही बसायचो मस्तपैकी चिल मारत. चाललो आता. चला मग. तर सकाळचे 6:30 वगैरे वाजले असतील आणि
आम्ही आता आहोत आणि माझी टोपी एवढ्यातच खाली पडलेली आहे. आता ती मला आणायला जावी लागेल. अरे यार पडली. तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आहोत आता भवालीमध्ये, म्हणजे नैनितालच्या जवळच. व्ह्यू एकदम मस्त झालाय मागे. चला नाश्ता करायला जाऊया. चल चल चल. अरे जबरदस्त आहे रे व्ह्यू. आणि आपला नाश्ता आलेला आहे मस्तपैकी मॅगी. असं म्हटलं जातं की इथे पेपरवर काही इच्छा लिहिली आणि ती टांगली इथे, तर ती पूर्ण झाल्यानंतर मोठी घंटी घेऊन यावे लागते इकडे बांधास. ये क्या है इसका प्राइस बताओ ना. ये छोटा 50 का है. अच्छा ये पेपर कितना देना. 5 एक पेपर एक्स्ट्रा देतो मागूया आणि पूर्ण झाली तर परत यायला लागेल. डायरेक्ट मंदिराची घंटी घंटा आहे डायरेक्ट. तो उचलून न्यायला असा कांद्यावर उचलून न्यायला लागला. ये बट्टुक भैरव के अवतार मान्यता इनकी जो है वो न्याय करने की, कोर्ट ऑफ जस्टिस. यहाँ पर लाखों की संख्या में घंटियां चढ़ी हैं. सबसे बड़ा घंटा 525 किलो का चढ़ा. बाप रे. के बाद आम्ही आलो आता मुक्तेश्वरला. तर माझ्या इकडे आंबा आहे, संत्रा ज्यूस तुझा इकडून पूर्ण माउंटेन्सची हिमालयन रेंज दिसेल आम्हाला. जास्तच मोठा आहे बाई. हे बघ ना लिंबू, एवढा मोठा लिंबू, हाता एवढा लिंबू आहे बाई. कसं आहे. बसमध्ये बसतोय एकदम मागच्या सीटवर आणि सगळे उलटी करतात. मी असं उलटी कॉम्पिटिशन चालू आहे. उलटी कॉम्पिटिशन. मी असं खाली वाकून बसलोय, म्हणजे यु नो प्रोजेक्टाईल मोशन. आणि हा नैनितालचा व्ह्यू जबरदस्त आहे. काय त्याच्यात कसं होतं एक्सपिरियन्स. अरे खूप आम्हाला लुटलं इकडे. म्हणजे ओव्हरऑल खूप चांगली झाली, पण इकडे शेवटी नैनितालला येऊन बॅड एक्सपिरियन्स आला एकदम रे. कसं काय. त्याला आम्हाला एवढा वर्णन केलं भाईनी तिकडे भोवालीला मुक्तेश्वर जाऊ, इकडे हे करू ते करू, पण भाई काय नाही, आमच्याकडून उगाच पैसे घेतले. म्हणजे आम्ही ना 6800 फक्त गाडीमध्ये ट्रॅफिक मध्ये फिरायची दिले. मला तर मजा आली. आणि तिकडे जाऊन फक्त घंट्या बांधल्या आम्ही. नाही पण मला खरंच वाटतं की इथे मजा गेली असते अजून आपण. आहे ना उद्या सकाळी आहे. सकाळी लवकर उठून यायला लागेल भाई. त्याचा प्लॅन काय होता माहितीये का. अरे बंद कर. त्याचा प्लॅन होता की वॉटरफॉलला न्यायचा आणि यांना तिकडे फसवायचा, म्हणजे स्टे करताच नाही येणार. बरं आला आपण आलो इकडे. मी तेव्हाच समजलो होतो नाही शकत. तर आता सकाळचे वाजलेत 7 की 7:30 आणि आम्ही आहोतच ना आता नैनितालमध्ये आम्ही आलोय. आणि इथे मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम थंडी पण खूप पडले आणि व्ह्यू पण खूप चांगला आहे.
मला बोटिंग वगैरे करायची होती इथे, पण बघूया आता. बेकार थंडी आहे, पूर्ण नाक वगैरे जॅम होते म्हणून कव्हर करून घेतलं आम्ही. आणि आता मंदिरामध्ये चाललो आहे नैनी देवीच्या, आणि त्याच्यानंतर आम्ही 9:15 नैनितालवरनं बस पकडायचं बघतोय. डायरेक्ट आम्हाला सोडेल दिल्लीला. इकडनं वेगळाच आहे बाई. आम्हाला काय बोलतो, कसं वाटतं वेगळंच काहीतरी. तिकडे मासे वगैरे आहेत पण ते दिसत नाही आहेत प्रॉपर नीट. थंडी पण आहे आणि मजा पण येते. पूर्ण पाय कुल्फी झालेत, म्हणजे दुखतात अक्षरशः.